नमस्कार, मी सीमा पाटील सुवर्ण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत भरगतच्या सारणाची चपाती. संध्याकाळी दमून घरी परत आल्यानंतर रात्री फारसा स्वयंपाक करायची आपली इच्छा नसते, तयारी नसते आणि एनर्जी तर त्याहूनही नसते, पण आपल्याला काहीतरी छान खावंसं वाटतं. म्हणूनच आज आपण वेगळ्या चवीची पोटभरू भरगतच्या सारणाची चपाती करणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. प्रथम आपण चपातीचं सारण करून घेऊया. त्यासाठी मध्यम आचेवरती मी हा एक तवा ठेवलेला आहे. तवा छान तापला आहे. थोडं तेल घालूया आता त्याच्यामध्ये. तेल जरा पसरून घेऊया. आपण सारण मुद्दामून तव्यावरती करणार आहोत. तव्यावरती एकदम खमंग आणि खरपूस होतं सारण. 1 चमचा आलं लसणाची भरड घालूया आधी. लसणाचा जरा वास मोडलेला आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि धणे घालूया. अर्धा चमचा हळद घालूया आणि अर्धा चमचा मी हे लाल तिखट घालते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये आपण आधी कांदा घालूया. कांदा जरा मऊ झाला. आता त्याच्यामध्ये भाज्या घालूया. प्रथम आपण बारीक चिरलेलं गाजर घालूया आणि मटार सुद्धा घालूया. या सारणाच्या भाज्या एकदम मऊ मखमखीत शिजवायच्या नाहीत. थोड्या क्रंची ठेवायच्या, करकरीत ठेवायच्या, म्हणजे खाताना छान लागतं. बारीक चिरलेली एक मी ढोबळी मिरची घेतली आहे, ती घालूया. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे, ते पण घालूया. एक मोठा बटाटा मी उकडून घेतलेला आहे आणि त्याच्या फोडी केलेल्या आहेत. हा बटाटा पण घालूया आता ह्या भाज्यांमध्ये. आता स्वादानुसार त्याच्यामध्ये मीठ घालूया. हा मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे, तो पण या भाज्यांमध्ये घालूया. भाज्या शिजण्यासाठी मी पाव पेला पाणी घालते आहे. त्यामुळे आपल्या मसाले भाज्या न करपता छान शिजतील. आणि ह्या भाज्यामध्ये मी थोडंसं बटर पण घालते. बटरमुळे भाज्यांचा स्वाद वाढायला मदत होते. आता छान हे सगळं परतून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि आता 2-3 मिनिटं झाकून भाज्यांना वाफ घेऊया. 2-3 मिनिटं झाली आहे. झाकण आता काढूया. बटरच्या स्वादाचं आपलं सारण तयार झालेलं आहे. भाज्या थोड्याशा करकरीत किंवा क्रंचीस ठेवायच्या, एकदम अशा मऊ मखमखीत नाही ठेवायच्या. त्यामुळे आपली ही चपाती खायला आपल्याला मजा वाटते. गॅस आता आपण घालवूया आणि सारण थंड करत ठेवूया. सारण आपलं थोडं आता थंड झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. छान ढवळून घेऊया. सारण आपलं तयार आहे. आता आपण चपाती भरायला सुरुवात करूया.
मी या 3 चपात्या केलेल्या आहेत, त्या भरायला घेऊया आपण आता. तुम्ही या रेसिपीसाठी चपाती, फुलका काहीही वापरू शकता किंवा सकाळी केलेल्या चपात्यासुद्धा या रेसिपीसाठी तुम्ही वापरू शकता. एक चपाती घेऊया आपण, बाकीच्या काढून ठेवूया. आता या चपातीला प्रथम बटर लावून घेऊया. बटर सगळ्यांनाच आवडतं, लहान मुलांना स्पेशली जास्त आवडतं, म्हणून बटर जरा जास्त लावायचं. त्यामुळे चपाती पण स्वादिष्ट व्हायला मदत होते. ही मी चिंच गुळाची चटणी केलेली आहे. थोडी चटणी आपण ह्या चपातीवरती लावूया, त्यामुळे आपली चपाती आंबट गोड छान रुचकर होईल. आता सुरीनी ना आपण चपातीला थोडासा कट मारून घेऊया. तयार केलेलं सारण आपण एका चौकोनावर ठेवूया. सारण एकदम भरगच्च भरायचं. आणि हा दुसरी बाजू आहे ना, ती या सारणावरती ठेवायची. या मी कांद्याच्या रिंगा करून घेतलेल्या आहेत थोड्या, त्या एका चौकोनावर ठेवायच्या. म्हणजे त्या निमित्ताने सॅलड पण आपल्या पोटात जातं. आणि दुसऱ्या चौकोनावरती पातळ पातळ स्लायसेस केलेले मी गाजर ठेवते. आता याच्यावरती चाट मसाला भुरभुरूया. आता काय करायचं, सारणाची बाजू कांद्यावर ठेवायची आणि कांद्याची बाजू गाजरावर ठेवायची. जरा दाबून घ्यायचं. म्हणजे आपलं सारण किंवा सॅलड चपातीच्या बाहेर येणार नाही. आंबट गोड तिखट अशी आपली चपाती खूप छान लागते, चवीला मस्त लागते. चपाती आपली तयार झालेली आहे. सारणाने गच्च भरलेल्या चपात्या आपल्या तयार आहेत. आता आपण त्या खरपूस भाजून घेऊया. आपल्या चपात्या तयार आहेत. आता त्या शेकण्यासाठी मध्यम आचेवरती मी हा तवा ठेवलेला आहे आणि तवा छान तापलेला आहे. तव्यावरती आपण थोडं बटर लावूया. बटर सगळीकडे पसरून घेऊया आधी. चपात्या ठेवूया त्याच्यावर. मध्यम आचेवर बटरमध्ये चपात्या खरपूस भाजणार आहोत. चपातीच्या वरती सुद्धा ब्रशने आपण थोडंसं बटर लावूया. चपाती सारखी उलटपालट करायची नाही. त्यातलं सारण आणि आपण जे सॅलड म्हणजे कांदा आणि गाजर भरलेलं आहे ना, ते बाहेर येईल. म्हणून पहिली बाजू झाल्यानंतरच आपण चपाती उलटायची. आहा, मस्त. सुरेख. चपातीला आपल्या छान सोनेरी रंग आलेला आहे
आणि छान कुरकुरीत सुद्धा झालेली आहे ही बाजू बघा. कुरकुरीत झाली आहे ना चपातीची ही बाजू. दुसरी बाजू पण अशीच आपण कुरकुरीत करून घेऊया. दुसरी बाजू पण आपली कुरकुरीत झाली का बघूया आपण. वाव, दुसरी बाजू पण आपली छान कुरकुरीत झालेली आहे. रंग पण सुरेख सोनेरी आलेला आहे. भरगच्च भरलेल्या सारणाची चपाती खाण्यासाठी रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि चपाती सर्व करूया. झटपट होणारी भरगच्च सारणाची चवदार चपाती आपली तयार आहे. चपाती आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.